ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम्। श्रीराम जय राम जय जय राम। 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 जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम।
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय 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 रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जानसे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणले प्रकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राहुलजी ओंकार साधना घेतील. मानसीजी माझा आवाज येतोय बरोबर? हो येतोय. थँक्यू. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेले असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो so 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 so
राहूची दिसत नाहीयेत, काही बिघाड आहे का? हे पण बिघाड मध्ये ऐकू नाही, येत. मला वाटतं डॉक्टर म्यूट आणि त्यांचा कॅमेरा पण बंद आहे. हा, राऊत. कॅमेराही बंद आहे आणि आवाजही नंतर एकदम कमी झाला. मी आवाज येतो म्हटलं पण नंतर ऐकू येईना झालं थोड्या हो वेळाने. ना, तेच. राऊत साहेब अनम्यूट करा तुम्ही. राऊतचा म्हणजे कॅमेरा पण बंद आहे आणि हे पण बंद आहे. सो म्यूट आहे. काय कदाचित बॅटरी त्यांची डाऊन झाली असेल तर बंद झालं असेल मोबाईल. काय करायचं आपण? वाट बघूया का पुढे सुरू करूया? नाही नाही, ते ऑनलाईन आहेत, फक्त ते अनम्यूट आहेत आणि कॅमेरा त्यांचा ऑफ आहे. सॉरी, म्यूट सर आहेत कम आणि अप. कॅमेरा ऑफ आहे. ओके. बहुतेक त्यांचा व्हॉल्यूम सुद्धा लो असणार आहे. मेसेज पाठवता येईल का याच्यावर मेसेज? नाही, मी फोन करतो. सेंडिंग, आय एम कॉलिंग हिम. अच्छा. ते उचलत नाही डॉक्टर फोन. मला वाटतं आपण पुढे जावं, आता सुरू करा, कारण देर इज नो पॉइंट इन वेटिंग फॉर अ लॉंगर टाइम. हा ठीक आहे. या. ओके. भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 2, त्याच्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या, श्लोक 3 आणि त्याच्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या यांचं वाचक आपण ओम नमोजी अध्यापासून सुरू करू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी अकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारली मिया तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 2. अधियज्ञ कथम कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथम ये ज्ञेयोऽसि नियतात्मभिः देवा अधियज्ञतो काही कवणपा ये देही हे अनुमानसी काही दिठी न भरे आणि नियता अंतःकरणी तू जाणीदसी देह प्रयाणी ते कैसे निहे शारंग परिसवा माते देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी वोसणताही बोलू तयाचा परी सोपू नवचे तैसे अर्जुनाची या बोलासवे आले तेची म्हणितले देवे परी गा बरवे जे पुसले त्वा किरीटी कामधेनूचा पाडा परी कल्पतरूचा आहे मांदोडा म्हणून मनोरथा सिद्धीची या चाडा तो नवल नोहे कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशू करी तो कैशा परी न पवेल जई कृष्णाचे या होईजे आपण कृष्ण होय आपुले अंतःकरण तै संकल्पाचे अंगण वळगती सिद्धी परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आथी निस्सीम म्हणून तयाचे काम सदा सफल या कारणे अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणू आईते वगरुनी ठेविले जे अपत्य थानी हुनी निगे तयाची भूक ते मायेसीच लागे एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे पेरी येरी म्हणून कृपाळवा गुरुचिया ठाई हे नवल नो हे काही
परी ते असो ऐका काही, जे देव बोलता झाला. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्म उच्यते. भूतभावोत्कारो विसर्गः कर्मसंज्ञितः. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे. कोंधले असत न खिरे, कवणे काळी. एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे. परी गगनाचे नि पालवे, गाळूनी घेतले. जे ऐसे ही परी विरुळे, इये विज्ञानाची ये खोळे. हालवले ही न गळे, ते परब्रह्म आणि आकाराचे निजालेपणे. जन्मधर्माते नेणे, आकार लोपी म्हणे नाही कही. ऐचिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती. तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग गगनी जेवी निर्मळे, नेणो कैची एके वेळे. उठती घनपटळे नाना वर्णे, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे. महदादी भूतभेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. पै निर्विकल्पाची ये वरडी, की आदिसंकल्पाची फुटे विरूढी. आणि ते सवेची मोडुनिये ढोंडी ब्रह्मगोळकांची. तया एकैकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरला देखिजे. माझी होतिया जातिया नेणिजे लेख जीवा. मग तया गोळंकाचे अंशांश, प्रसवती आदिसंकल्प असमह सहास. हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे, परी दुजे नवीन एकला. परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. तैसे समविषमत्व नेणो कैचे, वायाची चराचर रचे. पाहता प्रसवती या योनींचे लक्ष दिसती. येरी जीवा भावाची ये पालविये, काही मर्यादाच करू नये. पाहिजे कवण हे आघवे विये, तव मूळ ते शून्य. म्हणून करता मुदल नसे, आणि शेक्षी कारणही काही नसे. माझी कार्याची या पैसे वाढो लागे, ऐसा करिते नवीन गोचरू. अव्यक्ती हा आकारू, निपदे जो व्यापारू. तया नाम कर्म. हे मधुसूदना, या देहात अतियज्ञ कोणता व कसा? अंतःकरण निग्रह केलेले योगी प्रयाणकाळी तुला कसा जाणतात? देवा, अधियज्ञ तो काय आहे व त्या देहात तो कोण आहे, हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीस येत नाही. आणि हे श्रीकृष्णा, ज्या पुरुषांनी आपले अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्या पुरुषांकडून त्यांच्या प्रयाणकाळी तू जाणला जातोस तो कसा, हे मला ऐकवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल, तर त्याचे बरळण्यातीलही शब्द पण ते व्यर्थ जाणार नाहीत. त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले. अरे, जे तू विचारलेस ते चांगले ऐक. अर्जुना कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली बसला आहे. म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावे अशी इच्छा केली तर त्यात आश्चर्य नाही. श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग ज्याला कृपेने उपदेश करील तो ब्रह्मसाक्षात्काराला कसा पावणार नाही? जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले भक्ताचे अंतःकरण कृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतात. परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहेत. यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वान्नाचे ताट वाढून ठेवले. कारण ती स्तनपान केल्यावर दूर झालेल्या मुलाची भूक आईला लागते. एरवी ते शब्दाने भूक लागली, दूध पाज असे सांगते काय, आणि मग ती पाजते. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही. परंतु ते असो, देव जे काही बोलले ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म. ब्रह्माची आकाराच्या उत्पत्ती नाशांबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे जी सहज स्वरूप स्थिती, तिला अध्यात्म असे म्हणतात. अक्षर ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार, त्याचे नाव कर्म. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या नाशिवंत आकार मात्रात गच्च भरले असताही कोणत्याही वेळी कळत नाही. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल, पण ते स्वभावाने शून्य नव्हे, कारण ते मूळचे सत आहे. शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे. जे इतकेही सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या
या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. आणि आकाराला आलेल्या पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर ते जन्मरूपी विकाराला जाणत नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाले तरी जे केव्हाही नाश पावत नाही. अर्जुना, याप्रमाणे आपल्या स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे. मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम निरनिराळ्या रंगाच्या मेघांच्या फळ्या कशा येतात हे कळत नाही, त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयासच लागतात. निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प एकोहम बहुश्याम रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगोळकाचे आकार दाट येतात. त्या एक एक ब्रह्मांडामध्ये पाहावे तो ते ब्रह्मांड बीजांनीच मूळ संकल्पांनीच भरलेले दिसते व एकेका ब्रह्मांडांमध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवाची तर कोण गणती नाही. मग त्या गोळकांमधील अंशरूपी एक एक जीव असंख्य आदी संकल्प कराव्यास लागले. हे असो, याप्रमाणे सृष्टी फार वाढावयास लागली, पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा असा पूर आला आहे. याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे कळत नाही. तेथे उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार दिसतात. इतर जीवाभावाच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ ते शून्य आहे. म्हणून ज्याचा मुळात करता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच मात्र आपोआप वाढाव्यास लागले आहे. याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी ज्याचा योगे हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो, असा जो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझा आवाज बरोबर येतोय का? हो आवाज येतोय हो, आवाज येतो. आणि पिक्चर? थोडासा कॅमेरा खाली घेतला तर बरं राहील. कसं आहे ते नाही, फरक? अद्याप नाही. हा? अजून थोडं नाही, अजून इतकं बरोबर. बरोबर नाहीये. नाहीये. नाही, फक्त चेहरा दिसतो. अजून थोडस वरती घ्यावं. नाही, बरंच खाली आणलं आहे तसं. चेहरा दिसतोय? हो, दिसतोय हो, डॉक्टर आता साहेब. दिसतो. हो. गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.
जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आपण 8व्या अध्यायाकडे प्रवेश केलेला आहे. 7व्या अध्यायामध्ये काही प्रश्न होते आणि 7व्या अध्यायाचे जे प्रश्न होते ते मागच्याच शेवटल्या 7व्या अध्यायाच्या शेवटल्या 2 श्लोकामध्ये आलेले होते. आणि ते जे 2 शेवटले श्लोक होते 28, 29 आणि 30, तर ते जरामरण मोक्षाय मामाश्रित एतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृष्णम मध्यात्मम कर्म चाखिलम. त्याच्यामध्ये असे 3 प्रश्न आलेले आहे की म्हणजे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे आणि कर्म काय आहे, असे शब्द भगवंतांनी त्या ठिकाणी समोर आणले. आणि नंतर 30वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञम यचे विदू. म्हणजे अधिभूत आणि आदियज्ञ हे काय आहे शब्द ते मी तुला सांगेन. आणि प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त चेतसा, की प्रयाण कालेच्या वेळेस म्हणजे मृत्यूच्या वेळेस म्हणजे अंतकाळी सुद्धा जे मला जाणतात ते मला प्राप्त होतात. अशा प्रकारचे जे 7व्या अध्यायामध्ये शेवटल्या 2 श्लोकामध्ये हे जे शब्द आलेले आहेत, हे शब्द नवीनच त्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितले. आणि त्यावरून 8व्या अध्यायामध्ये जे आहे ते अर्जुनाने भगवंताला ते विचारले शब्द की हे शब्दाचा अर्थ तुम्ही जो बोलला आहे सर्व शब्दाचा ते 7 शब्द आहे. म्हणजे एक ब्रह्म आहे, एक अध्यात्म आहे, एक कर्म आहे, एक आदिभूत आहे, एक आदियज्ञ आहे आणि प्रयाण काळी जे आहे ते मृत्यूसमयी युक्त चेतसा भगवंताचं चिंतन करायचं म्हणजे काय, अशा प्रकारचं जे आहे ते सर्व प्रश्न त्यांनी 8व्या अध्यायाची जी आहे ती सुरुवातच या ठिकाणी या प्रश्नांतून झालेली आहे. पहिल्या 2 श्लोकामध्ये 8व्या अध्यायाच्या जे आहे ते अर्जुनानी हे प्रश्न भगवंताला विचारले. आणि 3ऱ्या अध्यायापासून जो आहे तो भगवंतानी त्याचे उत्तर देण्यास सुरुवात केली. आणि खरं म्हणजे जे आहे ते हे पूर्ण अध्याय जो आहे ह्या उत्तरांचाच विस्तार आहे असं म्हणायला हरकत नाही, की हे सर्व सविस्तर भगवंतानी 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाला समजवलेलं आहे. आता खरं म्हणजे काय आहे की जो मेन मेसेज 8व्या अध्यायाचा आहे तो कशा प्रकारचा आहे तर म्हणजे मेन मेसेजच त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे की जेव्हा मृत्यू समय, आता प्रत्येकाचा मृत्यू हा होणार, प्रत्येकाला मृत्यूला हे समोर जावंच लागणार. तर मृत्यूला समोर जाताना त्यावेळेस जर भगवंताचं चिंतन झालं तर भगवंताचं असं आश्वासन आहे की युक्त चेतसा, जो मला त्यावेळेस युक्त झालेला आहे, जो अंतकाळी माझं स्मरण करतो, तर तो जो आहे तो काय आहे म्हणजे अंतकाळी जो स्मरण करतो तो मला जाऊन प्राप्त होतो असं भगवंतानी या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे जे आहे ते केव्हा म्हटलेलं आहे तर म्हणजे तुम्ही 5व्या अध्यायामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो मनुष्य अंतकाळी माझे स्मरण करीत शरीर सोडून जातो तो माझ्या स्वरूपालाच प्राप्त होतो. अंतकालेच मावेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय. तर असं जेव्हा त्यांनी म्हटलं या ठिकाणी की मला तो प्राप्त होतो, तर मग हा प्रश्न उत्पन्न त्या ठिकाणी होतो की बा आता हा जो मेन मेसेज 8व्या अध्यायाचा आहे की मृत्यू समयी मला भगवंताचं जे आहे ते आठवण हवी. त्यामुळे मृत्यू समयी तर अशी स्थिती असते की कोणी मनुष्य कॉमामध्ये असतो, बेहोश असतो, अर्धवट शुद्ध अवस्थेमध्ये असतो आणि पुष्कळ त्याला त्रास असतो. त्यावेळेस त्या त्रासामुळे त्याला आणखीन काही सुचत नाही, झोपेची औषधं दिलेली असतात त्याला त्यावेळेस. मग अशा सर्व वेळेस जे आहे ते भगवंताचं आम्हाला कसं जे आहे ते स्मरण होणार आणि भगवंताला आम्ही कसे प्राप्त होणार, असं जर 8व्या अध्यायाचा मेसेज आहे की अंतकाळी स्मरण झालं पाहिजे भगवंताचं, तर मग त्याचं उत्तर जे आहे ते हे आहे की म्हणजे त्यावेळेस एकदम तुम्हाला भगवंताचं स्मरण होणार नाही. तुम्ही जर जीवनभर
तशा प्रकारे त्याचं स्मरण केलेलं आहे तर निश्चितच तुम्हाला त्यावेळेस जे आहे त्याचा फायदा होईल आणि त्याचे स्मरण होण्याची जी आहे ती शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ हा झाला की साधन जे आहे, साधकाने साधन जे आहे ते जन्मभर केलं पाहिजे. भगवंताची आठवण जी आहे ती नेहमीच केली पाहिजे आणि तेव्हाच त्याला जे आहे ते त्याला शेवटल्या वेळेस जे आहे त्याचं आठवण होण्याची शक्यता आहे. एक तर हा मुद्दा महत्वाचा आहे की 8व्या अध्यायात काय दिलेलं आहे आणि कोणत्याही साधकाकरता हा महत्वाचा मुद्दा आहे की मृत्यूच्या काळी भगवंताचं स्मरण होऊन भगवंताला प्राप्त होणं हा सुद्धा जो आहे तो महत्वाचा मुद्दा साधकाच्या दृष्टीने आहे. याच्याशिवाय आणखीन 7 आणि 8 मध्ये 2 हे आहे की 7 मध्ये त्यांनी प्रश्न विचारले आणि 8 मध्ये उत्तर दिले. म्हणजे एक प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी लिंक लावून दिलेली आहे की काय असं एकाला एक जोडतात जसं आगगाडीचे डबे असतात तशा प्रकारे त्यांनी जे आहे या 2 अध्यायाला जोडलं आहे. अशाही प्रकारचं भाष्यकारांनी त्या ठिकाणी आपला म्हणजे जे आहे ते उपदेश म्हणून ठेवलेला आहे, भाष्य म्हणून ठेवलेला आहे. काही लोकांनी असे म्हटलेलं आहे की यावेळेस त्यांनी असे प्रश्न का विचारावे तर त्याचं उत्तर एवढंच येतं नंतर की त्यांना जे आहे ते त्यांना 2 चॅप्टर्स जे आहेत ते जोडायचे होते असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्याशिवाय आणखीन एक कारण आहे जे भाष्यकारांनी वर्णन केलेलं आहे आणि ते असं केलेलं आहे की 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी अर्जुनाला असं म्हटलं होतं की मयासक्त मना पार्थम योगम युंजन मदाश्रया असंशयो समग्रम माम यथा न्याससी तशृणु. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की तुम्ही मला आसक्त हो, मला येऊन जे आहे ते योगम युंजन मला येऊन तू जुळ, माझ्याशी जोडला जा आणि माझा आश्रय घे, मदाश्रय. आणि असं जर तू केलं तर तुझे जितके संशय आहे ते सर्व संशय दूर होतील. निश्चितच तू जे आहे तुला ज्ञान होईल भगवंताचं. आणि कसं ज्ञान होईल तर म्हणजे समग्रम माझं पूर्ण समग्र रूप कशा प्रकारचं आहे ह्याच्याबद्दलचं जे आहे ते तुला ज्ञान होईल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे समग्र रूप भगवंताचं जर आपल्याला माहिती करायचं असेल तर मग त्याच्याकरता काय करायचं तर म्हणजे जे आहे ते समग्र रूप भगवंताचं माहिती करायचं असेल तर आपल्याला जे आहे ते हे सर्व आत्ता जे 7 शब्द आलेले आहे आदिभूत, आदिदैव, ब्रह्म, कर्म हे जे सर्व शब्द आलेले ते सर्व शब्द जे आहेत ते आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि हे जर आपण समजले तर जे आहे त्या ठिकाणी काय होईल तर म्हणे आम्हाला समग्रम भगवंताचं स्वरूप कळेल. तसंही 7 ते 12 अध्यायामध्ये जे आहे ते असं म्हणतात की भगवंतांनी जे आहे जीव जगत जगदीश्वर ज्याला आपण म्हणतो म्हणजे भक्तियोग जरी सांगितलेला आहे तरी जगताबद्दलचं बरंचसं वर्णन केलेलं आहे की हे जगत कसं झालं आणि भगवंताचं हे सर्व जगत जे आहे ते भगवंताचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि जीव आणि जगताचा संबंध कशा प्रकारचा आहे हे सर्व ह्या 7 ते 12 अध्यायामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने जर मी पाहिलं तरी अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते आम्हाला भगवंताचं व्यापक स्वरूप समजून घ्यायला मदत करतात. आणि म्हणून हे सर्व जे आहे ते हे शब्द या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहे हे शब्द आपल्याला महत्वाचे आहे की आम्ही समजून घ्यावे. तर आता 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला या ठिकाणी जे आहे ते पहिल्या 2 प्रश्न श्लोकांमध्ये अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म आणि किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तमा. म्हणजे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे असं अर्जुन भगवंताला विचारतो. तेच प्रश्न. आणि अधिभूतम च किम किंवा हे जे आहे तुमचं अधिभूत म्हणून काय आहे आणि अधिदैवम प्रोक्तम अधिदैवम अधिदैव म्हणून काय आहे किम उच्यते म्हणजे तू जे आहे ते मला हे सांग हे सर्व काय आहे म्हणून कुणाला म्हणतात. आदियज्ञम कथम कोत्रम म्हणजे आदियज्ञ कशाला म्हणतात, आदियज्ञ तो कोण आहे. आणि मधुसूदन म्हणून त्याला त्यांनी संबोधन केलंय की मधुसूदनाला विचारलं की मला जे आहे ते भगवंताला विचारलं त्यांनी की जो आहे तो या देहात जो हा राहणारा आहे तो कशा प्रकारचा आहे, कोण आहे. कारण की प्रयाण कालेच कथम की म्हणजे जे आहे ते म्हणजे प्रयाण काले म्हणजे अंतकाळी तो कसा जाणला जातो भगवंताला. नियतात्मभी म्हणजे वशीभूत अंतःकरणाच्या मनुष्याकडून अंतकाळी आपण कसे जाणले जातात.
म्हणजे जे भक्त आहे त्यांना जे आहे ते कसे काय तुम्ही भक्त जे आहे तुम्हाला त्यावेळेस जाणतात असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे आता परत ते झालं की ब्रह्म आहे, अध्यात्म आहे, कर्म आहे, अधिभूत आहे, आदिदैव आहे, आदियज्ञ आहे, या 6 शब्दांचा प्रयोग केलेला आहे. आणि या शब्दांचा जो आहे तो या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे अर्जुनानी. आणि या समग्र रूपाला जाणणाऱ्या योगांना हे समग्र हे जाणतात त्या योगांना अंतकाळी आपली प्राप्ती सांगितली गेली. हे ऐकून या 6 शब्दांना स्पष्ट रूपाने समजून घेण्यासाठी अर्जुन आता या ठिकाणी म्हणतो, विनंती करतो भगवंताला. आणि भगवंत जो आहे तो या ठिकाणी म्हणतात 3ऱ्या श्लोकापासून त्याचं उत्तर या ठिकाणी सुरू करतात. आणि 3रा श्लोक जो आहे तो अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म मुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म कर्मजित कर्मसन्नित. तर हे सर्व प्रश्न विचारले गेले पहिल्या 2 याच्यामध्ये. आणि नंतर जो आहे तो भगवंताला आता ह्यांनी 3ऱ्या श्लोकापासून भगवंतांनी सांगायला सुरुवात केली, श्री भगवान वाच म्हणून. तर भगवान म्हणाले, काय म्हणाले पहिले. तर पहिला प्रश्न काय होता, तर म्हणे ब्रह्म काय आहे. तर मग त्यांनी त्याचं उत्तर देऊन दिलं की अक्षरम ब्रह्म परम. ब्रह्म काय आहे ते म्हणे परमम अक्षरम ब्रह्म परम, म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्याला आपण म्हणतो, याच्यापेक्षा आणखी श्रेष्ठ काही नाही. मोस्ट इम्पॉर्टंट, दी इम्पॉर्टंट, नथिंग मोर इम्पॉर्टंट देन दॅट. त्याला ते परमम असं म्हणतात, सर्वश्रेष्ठ आहे म्हणून. तर असं सर्वश्रेष्ठ जे आहे ते काय आहे तर म्हणे ते अक्षर ब्रह्म आहे असं ते म्हणतात. मग हे अक्षर ब्रह्म जे आहे हे श्रेष्ठ आहे. म्हणजे सर्वोपरी जे आहे ते काय आहे तर म्हणे हेच ब्रह्म आहे. ब्रह्म कसं आहे तर म्हणे हे ब्रह्म जे आहे ते अक्षर आहे. अक्षर आहे म्हणजे काय की ज्याचा क्षर होत नाही. क्षर म्हणजे नाशवान, अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही. तर असं ते सर्वश्रेष्ठ ज्याचा असा नाश होत नाही असं ते अक्षर परम सर्वश्रेष्ठ आणि ब्रह्म म्हणजे सच्चिदानंद घन अविनाशी निर्गुण निराकार परमात्मा जो आहे त्याच्याबद्दलचं हे सर्व वर्णन या ठिकाणी अक्षरम ब्रह्म परमम याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हे ब्रह्म शब्द जो आहे तो पर्यायवाचक आहे प्रणवाकरता सुद्धा, वेदाकरता सुद्धा भगवद्गीतेमध्ये टाकलेला आहे. प्रकृती सुद्धा एखाद वेळेस जो आहे तो वाचक म्हणून आलेला आहे. पण इथे ब्रह्म जो आलेला आहे तो कशाबद्दल आलेला आहे तर म्हणजे परम आणि अक्षर, म्हणजे सच्चिदानंद घन परमात्मा करता हा शब्द आलेला आहे असं. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की स्वभावोध्यात्म मुच्यते, म्हणजे स्वभाव कसा आहे. स्वभाव तर म्हणे त्याचा स्वभाव अध्यात्माचा स्वभाव आहे. त्या ब्रह्माचा स्वभाव अध्यात्माचा आहे. म्हणजे काय झालं, याचा अर्थ काय झाला तर आत्म्याच्या अनुषंगाने जे वर्णन केलं जातं. आता अध्यात्म कशाला म्हणतात म्हणे आम्ही हे सर्व या ठिकाणी करतोय ते सुद्धा अध्यात्मच आहे. अध्यात्माचंच वर्णन करतो, अध्यात्माचं ज्ञान घेतोय, अध्यात्माचाच अभ्यास या ठिकाणी चाललेला आहे. तर अध्यात्म मार्गाचं ज्यात वर्णन असतं तो मार्गही अध्यात्मच आहे. पण ही अध्यात्मामध्ये काय आहे तर म्हणजे आत्म्याची विद्या आहे. आणि त्याचं म्हणून त्याला त्यांनी जे आहे ते अध्यात्म ज्ञान असं म्हटलेलं आहे. अध्यात्म विद्या विद्यानाम असं भगवंतांनी म्हटलंय की माझी विभूती काय तर म्हणे अध्यात्म विद्या विद्यानाम. तर इथे स्वभाव विशेषणासह अध्यात्म शब्द आत्म्याचा अर्थात जीवाच्या संदर्भाने आलेला आहे. की जीवाचं जे अस्तित्व आहे स्वस्वरूप सच्चिदानंदाचं स्वस्वरूप जे आहे त्याचंच वाचक जीवाच्या रूपामध्ये जे आहे त्या जीवामध्ये ज्याचं अस्तित्व आहे त्याचं ते वाचक आहे अध्यात्म. म्हणजे ब्रह्म म्हटलं म्हणजे व्यापक झालं, सर्वदूर झालं. तद्ब्रह्म म्हटलं म्हणजे तो ब्रह्म आहे असं म्हणतो आपण. पण जेव्हा अध्यात्म म्हणतो तेव्हा हा शब्द जो आहे अध्यात्म, अद्य आणि आत्मा. तर अद्य आणि आत्मा म्हणजे जे आहे ते काय माझ्या स्वतःमध्ये जो आत्मा आहे त्याच्याबद्दलचं वर्णन जे आहे ते त्याला त्यांनी अध्यात्म म्हटलेलं आहे. की अध्यात्म शब्द आत्म्याचा अर्थात जीवाच्या अस्तित्वाचा वाचक आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की भूतभावोद भव करो विसर्ग कर्म संहिता.
म्हणजे जितके की स्थावर आणि जंगम जितके काही प्राणी आपल्याला पाहायला मिळतात, जितकी की सृष्टी पाहायला मिळते, त्यांचा जो भाव अर्थात त्यांचं अस्तित्व, भाव म्हटलं म्हणजे अस्तित्व या ठिकाणी घ्यायचं आपण, की त्या अस्तित्वाला प्रगट करण्यासाठी जो विसर्ग आहे, त्याग आहे, त्याला ते कर्म म्हणतात. आता कर्म म्हणजे काय असं सांगितलंय पुढे, विसर्ग कर्म संहिता. आता काय आहे की आपलं भगवंत आहे, निर्गुण निराकार तत्व स्वरूप आहे, ते कसं आहे, ते निश्चल आहे, भरला घनदाट हरी दिसे, म्हणजे त्या ठिकाणी गती नाहीये, त्या ठिकाणी हालचाल नाहीये, तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे. परब्रह्म कसं आहे तर म्हणजे तो काहीच करत नाही, सर्वदूर गच्च भरून आहे, अशा प्रकारचं जे आहे ती संकल्पना आपल्याला अध्यात्मशास्त्रामध्ये मिळते. मग असं जर आहे तो, तर मग या ठिकाणी तो कर्म कसं करतो, कर्मसंहिता म्हणजे काय. मग त्याचा अर्थ हा झाला, त्यांनी असं सांगितलं की त्याच्या संयोगाने प्रकृती जी कर्म करते, म्हणून त्याचा संयोग जो झाला तर त्याला जे आहे ते म्हणतात त्याचं अस्तित्व प्रगट झालं. आणि त्याचं अस्तित्व प्रगट झालं म्हणजे त्यांनी एक प्रकारे जो आहे आपल्या स्थिरतेचा जणू काही त्याग केला, असंही त्या भाष्यकाराने त्या ठिकाणी म्हटलंय. आणि म्हणून त्या स्थिरतेचा आत्म्याने जणू काही त्याग केला, जणू काही म्हणजे तो नाहीच आहे तसं काही, पण त्या आत्म्याचा अर्थात जीवाच्या अस्तित्वाचा तो वाचक आहे. म्हणजे असं की अध्यात्म शब्द त्याचा अर्थ हा झाला की त्यांनी अस्तित्वाला प्रकट करण्यासाठी जो त्याग केला, जो विसर्ग केला, त्याला विसर्ग म्हटलेलं आहे त्यांनी. विसर्ग कर्म संहिता म्हणजे जो विसर्ग आहे, जो त्याग आहे, त्याला कर्म म्हणतात. आणि त्यागाचा अर्थ या ठिकाणी फक्त त्यांनी परब्रह्माचं प्रकृतीशी संबंध आल्यावर, चेतन तत्वाचा प्रकृतीशी संबंध आल्यावर, पुरुषाचा प्रकृतीशी संबंध आल्यावर जी की हालचाल त्या ठिकाणी झाली, म्हणजे तो स्थिर आहे, त्यांनी आपल्या स्थिरतेचा त्याग केला असं त्यांना म्हणायचंय. आणि स्थिरतेचा त्याग करणं त्याला त्यांनी विसर्ग म्हटलंय. आणि कर्मसंहिता म्हणजे त्याला आता स्थिरतेचा त्यांनी त्याग केला, म्हणजे तो पुढे आला ना तर सर्व सृष्टीने उभी करणार, उभारणार सर्व सृष्टी, म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलं, कर्म म्हटलेलं आहे, की म्हणजे विसर्ग कर्म संहिता. तर कसं म्हणजे की आपल्याला माहिती आहे की महाप्रळय आहे आणि महासर्ग आहे. महाप्रळयाच्या काय वेळी काय होतं की म्हणजे तीच प्रकृती अक्रिय होते, जे आता सक्रिय आहे म्हणजे त्यावेळेस ती अक्रिय होते, म्हणजे अक्रिय अवस्था तिची अक्रिय होऊन जाते. आणि महासर्गाच्या वेळी प्रकृतीची अवस्था कशी होते तर म्हणजे ती सक्रिय होते. सॉरी. तर भगवंताचा संकल्प असा आहे, एकोहम बहुश्या, की मी एकच तो आहे आणि पुष्कळ रूपानं व्हावं, या संकल्पानं ही सृष्टीची रचना झाली. तात्पर्य, महाप्रलयाच्या समयी अहंकार आणि संचित कर्मासहित सर्व प्राणी प्रकृतीमध्ये जे आहे ते लीन होतात. आणि मग त्या प्राण्यासह काय होतं, प्राण्यासहित प्रकृती एक तऱ्हेने परमात्म्यात लीन होते. आता हे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाप्रलय कशा प्रकारचे होतो. आणि त्या लीन झालेल्या प्रकृतीला विशेष क्रियाशील करण्यासाठी भगवंताचा संकल्पच परत कर्माचा आरंभ करतो. म्हणजे ज्या प्राण्यांची कर्मपरंपरा पूर्वी होती तीच परंपरा परत सुप्तावस्थेमध्ये जाऊन महाप्रलयाच्या वेळी परमात्म्यामध्ये लीन झाली. आणि जेव्हा परमात्म्याचा संकल्प झाला तर तीच कर्म परंपरा परत बाहेर आली, कारण महाप्रलयात प्राण्यांची कर्मे होत नाही. जेव्हा प्रलय होऊन त्यावेळेस ते प्रलयामध्ये असतात आणि भगवंतात लीन होतात, त्यावेळेस कोणतेही कर्म होत नाही. पण त्याच्या पूर्वी जे कर्म झालेलं आहे सर्व प्राण्यांचं आणि त्याची जी मोजमाप आहे ती सर्व जी आहे ती कशी म्हणजे ठेवलेली, त्याला आपण कर्म परंपरा म्हणतो. त्यामुळे ती परंपरा जी आहे ती जी आहे ती परत नंतर प्रगट होते आणि महासर्गाच्या आरंभापासून मग कर्म सुरू होतात. तर असं तो एक म्हणजे अध्यात्म आम्हाला अशा प्रकारे सांगतो की सृष्टी कशी निर्माण होते आणि परत महाप्रलय कसा होतो, महासर्ग कसा होतो. म्हणजे 14व्या अध्यायामध्ये मूळ प्रकृतीचं नाव त्यांनी महत ब्रह्म ठेवलेलं आहे. म्हणजे सर्वप्रथम महाप्रलय झाला, काही काळ असं समजून चला की जे आहे ते सर्व शांत झालं, परमात्माच फक्त होता, आणखी कोणी नव्हतं. मग परमात्माला जे आहे ते संकल्प निर्माण झाला आणि त्या संकल्पातनं जे आहे ते पुढे सृष्टी निर्माण व्हायला सुरुवात झाली. पण ज्या मूळ तत्वापासून सृष्टी निर्माण झाली त्याला त्यांनी काय म्हटलं, तर म्हणजे ज्या मूळ तत्वापासून सृष्टी निर्माण झाली त्याला त्यांनी महत ब्रह्म असं नाव दिलं. महत्त्व म्हणा किंवा महत ब्रह्म म्हणा किंवा त्याला बुद्धी सुद्धा म्हणतात.
या प्रकृतीत लीन झालेल्या जीवांच्या प्रकृतीशी विशेष संबंध करून देणे, अर्थात जीवाचे आपापल्या कर्माचं फलस्वरूप शरीराशी संबंध करून देणेच परमात्म्याद्वारा सुरू होते त्या ठिकाणी. म्हणजे जणू काही परमात्मा प्रकृतीत गर्भस्थापना करतो असंही म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारचा सुद्धा शब्दप्रयोग त्या ठिकाणी आहे की जेव्हा हा सुरू होतो, महाप्रलयानंतर जेव्हा महासर्ग सुरू होतो त्यावेळेस भगवंत काय करतो, एकोम बहुसाम झाल्यावर तर म्हणजे जे आहे ते प्रकृतीशी संबंध होऊन तो जो आहे तो गर्भधारणा जणू करतो. म्हणजे सर्व सृष्टी जी आहे ती त्यावेळेस निर्माण होईल असं जे आहे ते आपल्याला 14व्या अध्यायामध्ये याचं आणखीन डिटेल मिळतं. अशा प्रकारचे श्लोक जे असं सांगतात. म्हणून त्यातही वेगवेगळ्या योनीत निरनिराळी जितके शरीरे उत्पन्न होतात त्या शरीराच्या उत्पत्तीत प्रकृती कारण असते. म्हणजे सर्व प्रकृतीमुळेच ते होतं. आणि मग ह्या ठिकाणी काय असतं की जीव रूपाने भगवंताचा अंश असतो. आपल्याला माहिती नाही ममेवांश जीव लोके जीवभूत सनातन. आता खरा म्हणजे अंश असतो म्हणजे तोच अंश भगवंत एकच आहे, वेगवेगळं नाहीये. पण भगवंताने जसं म्हटलेलं आहे की हृदयस्थ परमेश्वर ज्याला आपण म्हणतो की परमेश्वर जो आहे तो त्या ठिकाणी सर्व जीवांमध्ये जो आहे तो जो पाहून वस्ती करतो. तर अशा प्रकारे प्रकृती आणि पुरुषाच्या अंशाने संपूर्ण प्राणी उत्पन्न होतात. तर 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी असं म्हटलंय की स्थावर जंगम जितके काही प्राणी उत्पन्न होतात ते सर्व प्रकृती म्हणजे क्षेत्र आणि पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच होतात. आता हे आपल्याला माहिती की पुरुष आणि प्रकृती यांचा जेव्हा संयोग होतो आणि याचं जे वर्णन त्यांनी 13व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे ते क्षेत्रज्ञाचा विशेष संयोग झाला की मग जे आहे ते स्थूल शरीर धारण करण्यासाठी भगवंताचा मग जे आहे ते काय होतं, भगवंताचा संकल्प रूपी विशेष संबंधच स्थावर जंगम प्राण्याचे स्थूल शरीर निर्माण करण्याचं कारण आहे. म्हणजे त्या संबंधामुळे त्या संयोगामुळे जे आहे ते त्या ठिकाणी सृष्टी निर्माण व्हायला म्हणजे सुरुवातीला सूक्ष्म तन्मात्रा असतात आणि त्याच्यानंतर जे आहे ते सूक्ष्म पंचमहाभूत असतात आणि त्याच्यानंतर स्थूल पंचमहाभूत होतात. हे सर्व जे आहे ते त्यांच्या सिक्वेन्सने जे होतं या ठिकाणी तर भगवंताचा संकल्प जो आहे तो त्या ठिकाणी कारण असतो आणि संकल्प होण्यास भगवंताचा कसलाच अभिमान नसतो. म्हणजे कुणी असं म्हणेल की बाबा आज भगवंताचा अहंकार आहे की त्यांनी सुरू केलं म्हणून सर्व नाही म्हणजे जीवासारखा भगवंताचा नाही. आता जीवाने जर 4 अपत्य उत्पन्न केले तर म्हणेल मी 4 मुलांचा बाप आहे. पण तसं भगवंताला जो आहे तो कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, एवढी 84 लाख योनीचं त्यांनी निर्माण केलं, एवढी सृष्टी निर्माण केली पण त्याला कोणता अभिमान नसतो. तर जीवाचे अनंत जन्माचे जे कर्मसंस्कार आहेत हे महाप्रलयाच्या वेळी परिपक्व होत आणि फळ देण्यासाठी उन्मुख होतात आणि त्याच वेळेस भगवंताचा संकल्प होत असतो. म्हणजे जेव्हा ते फलोन्मुख होतात आणि यांचा संकल्प होतो तेव्हा परत सृष्टीचं निर्माण त्या ठिकाणी जे आहे ते होतं असंच म्हणायचं आहे. आणि अशा प्रकारे जीवाच्या कर्माच्या प्रेरणेने भगवंतामध्ये मी एकानेच पुष्कळ रूपाने प्रगट व्हावे अशा प्रकारचा एकोम बहुश्याम जसं मी म्हटलं की तो संकल्प जो आहे तो समोर येतो. तर मनुष्य मात्राकडून जितकं विहित आणि निषिद्ध अशा जितक्या क्रिया होतात त्या सर्वांना जे आहे ते काय म्हणतात, विहित कार्य केलं आणि निषिद्ध कार्य केलं तर त्याला काय म्हणायचं म्हणून त्याला कर्मच म्हणायचं. मग ते कर्म आहे म्हणून. मग तात्पर्य काय झालं की मुख्य कर्म तर भगवंताचा संकल्प झाला आणि त्यानंतर कर्म परंपरा जी आहे ते जीवाने चालू ठेवली की जीव आपल्या हिशोबाने जे काही क्रिया त्याच्या आहे त्या सर्व जे आहे ते हालचाल, कर्म म्हणजे हालचाल, तर तो क्रिया त्या ठिकाणी करतो. हे कोण करतं ही तर म्हणजे भगवंताचा स्वभाव जो आहे संकल्प झाल्यावर भगवंताचा स्वभाव त्याला म्हणतात पराप्रकृती. प्रकृती विद्यमेम पराम आपण 7व्या अध्यायामध्ये पाहिलं ते म्हणजे प्रकृती म्हणा अथवा स्वभाव म्हणा म्हणजे परमात्म्याचा स्वभाव काय आहे तर म्हणे पराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे काय, जीव. जीवामध्ये जे जीव चैतन्य आहे त्याला त्यांनी पराप्रकृती म्हटलेलं आहे, त्यालाच त्यांनी अध्यात्म म्हटलेलं आहे आणि त्याला भगवंताने जो आहे तो आपला अंश देखील म्हटलं आहे. जसं की ममेवांश जीवलोकी जीवभूत सनातन आहे जे म्हटलं मी आता. तर त्याचप्रमाणे ही पराप्रकृती हा जीवच याला त्यांनी काय म्हटलं, त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता त्यांनी काय ब्रह्म काय ते सांगितलं
आणि अध्यात्म काय ते हे या ठिकाणी बोलतात की म्हणजे स्वभाव अध्यात्म मुच्यते. आता स्वभाव अध्यात्म मुच्यते म्हणजे परब्रह्माचा स्वभाव काय आहे आणि अध्यात्माचा स्वभाव काय आहे असं म्हणा आपण म्हटलं तर. अध्यात्म आहे, अध्यात्माचा स्वभाव काय आहे, अध्यात्मा म्हणजे माझ्या आत्म्याचा स्वभाव काय आहे तर म्हणजे ते आत्मा जो आहे तो देहाला चिकटून राहिला. आत्मा असं समजतो की मी स्वतःला असं समजतो की मग मी देहच मी आहे. मग आता देहच मी आहे तर मग त्याच्यामुळे काय होतं, स्वभाव काय आहे अध्यात्माचा म्हणजे आत्म्याचा स्वभाव काय झाला या ठिकाणी, जीवात्म्याचा स्वभाव काय झाला, जीव ज्याला आपण म्हणतो की म्हणजे ते आहेच की म्हणजे बाल्यावस्था म्हणजे तारुण्य अवस्था, वृद्धावस्था, जागृत अवस्था, स्वप्नाची अवस्था, सुषुप्तीची अवस्था आणि नंतर जे आहे ते परत जन्मापासून मृत्यूकडे प्रवास करायचा आणि मृत्यू झाल्यानंतर परत जन्म कुठेतरी घ्यायचा. तर अशा प्रकारची जी सायकल आहे त्या सायकल सुद्धा जो आहे तो जीव त्याच्यामध्ये जो आहे तो चालत असतो. त्याचं सायकल जे आहे ते चालू असते. आणि ना भाव विद्यते सता म्हणजे त्याचा स्वतःचा स्वभाव जो आहे तो सदा विद्यमान असतो. जीव सुद्धा जो कसा आहे तो म्हणजे तोही अनादिच आहे एक प्रकारे, म्हणजे जे आहे त्याचं परत परत जे आहे जन्ममृत्यू चालत राहतो जोपर्यंत त्याचं जे आहे तुष्टीकरण होऊन म्हणा किंवा जो मुक्त होऊन म्हणा की तो जो आहे तो त्याच्यातनं त्या सायकल मधनं बाहेर निघत नाही. तर सृष्टी रचना रूप कर्माला त्याग म्हणण्याचे तात्पर्य एवढंच आहे की भगवंतांनी स्वतःच्या स्थिरतेचा जो आहे तो त्याग केलेला आहे आणि जे तत्व स्थिर आहे, अचल आहे, त्या स्थिरतेचा त्यागच करणं त्याला म्हणतात कर्म. तशा प्रकारे ही कर्म परंपरा त्या ठिकाणी चालू होते. आणि कर्म जे आहे ते काय करतो तर म्हणजे सृष्टी रचना करतात, सर्व क्रिया जे आहे ते करतात आणि पाप पुण्य म्हणून जे आहे जे फलजनक असतात अशा प्रकारचे कर्म सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी करतात. तर भगवंताचं सृष्टी रचना रूपी कर्म जे आहे ते वास्तविक अकर्मच आहे असे भगवंतानी म्हटलेलं आहे. तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम अव्ययम म्हणजे या सृष्टी रचनेचा करता असूनही माझा अवयव परमेश्वराला तू अकर्ता जाण. तर हा श्लोक, तिसरा श्लोक या ठिकाणी अशा प्रकारे आपण पाहिला आणि आता आपल्याला या ठिकाणी समजलं की म्हणजे ब्रह्म म्हणजे काय. आणि आम्हाला माहिती आहे ब्रह्म म्हणजे ज्या सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म याला ब्रह्म म्हणतात. सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म कसं आहे तर म्हणजे सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे. सत म्हणजे ज्याचा कधीच अभाव होत नाही, म्हणजे सत जे आहे ते पहिले होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. अशा प्रकारचे सर्व आता पहिल्यांदा आपण सर्व केलेले आहे, सर्व बॅकग्राऊंड ऑलरेडी आहे. फक्त रिकॅपिच्युलेशन मध्ये हे पाहायचं की यांनी जे 7 प्रश्न या ठिकाणी विचारले हे 7 प्रश्न जे आहे ते आवश्यक आहे साधका करता. आणि त्याचं कारण असं आहे की भगवंताच्या समग्र रूपाचं दर्शन यांनी होईल. भगवंताचा अभ्यास जर अशा प्रकारे केला तर भगवंताचं समग्र रूप अशा प्रकारचं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजेल आणि म्हणून जे आहे ते आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी काय म्हणतात ते आपण पाहूया की ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलेलं आहे. की अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म मुच्यते भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म सन्निता म्हणजे जे निरतिशय आहे, जे अविनाशी तत्व आहे तेच ब्रह्म आहे आणि तेच ब्रह्म परम आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. तेच ब्रह्म जे आहे ते अक्षर आहे म्हणजे ज्याचा नाश होत नाही अशा प्रकारचं आहे. तेच ब्रह्म प्रत्येक देहामध्ये प्रत्येकात्मा स्वरूपाने राहतं. प्रत्येकात्मा स्वरूपाने राहतं म्हणजे असं की तेच हृदयस्थ परमेश्वर ज्याला आपण म्हणतो की परमेश्वर सर्व दूर आहे, सर्वांच्या देहामध्ये हृदयामध्ये आहे, सर्वांच्या हृदयाविषयी ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात की सर्वांच्या हृदयामध्ये जो आहे तो वसलेला आहे. तर हा जो प्रत्येकात्मा भाव त्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात की हेच अध्यात्म तत्व आहे म्हणजे यालाच ते अध्यात्म म्हणतात. आणि भगवत स्वरूपाच्या ठिकाणी जे भूतांची निर्मिती करतात, जे सृजन कर्म करतात त्याला त्यांनी कर्म म्हटलेलं आहे. भगवंतांनी जे आहे ते जेव्हा सृष्टी निर्माण केले करतात त्याला ते कर्म त्या ठिकाणी म्हणतात.
आणि मग म्हणितले सर्वेश्वरे, आता ही 15वी ओवी आहे. तिसरा श्लोक 15वी ओवी. अक्षरम ब्रह्म परमम याची आता सुरुवात झाली. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन ब्रह्माचं कसं करतात ओव्यांमध्ये ते आपल्याला पाहायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणजे शब्द जे आहे ते नेहमीच आल्हाददायकच असतात, असं आपल्याला नेहमीच त्याचा अनुभव आलेला आहे. मग म्हणितले सर्वेश्वरे म्हणजे सर्वेश्वर श्रीकृष्ण त्यावेळेस म्हणाले. काय म्हणाले की आकारी ये खोकरे. आता आकारी ये खोकरे म्हणजे सर्व फुटक्या आणि नाशवंत आकार मात्रात जे आहे, जे काही भरलेलं आहे आणि जे काही तुडुंब भरलेलं आहे आणि जे कोणत्याही वेळी गळत नाही असं परब्रह्म स्वरूप त्याच्यामध्ये भरलेलं आहे. म्हणजे मग म्हणितले सर्वेश्वरे आकारी ये खोकरे म्हणजे शरीरामध्ये एवढी एक छिद्र आहे. आता आपल्याला माहिती की शरीरामध्ये पोकळी आहे आणि शरीरामध्ये छिद्र पण आहे. छिद्रांच्या पोकळी आहेत, नाक आहे, कान आहे, या पोकळ्याच ही छिद्रच शरीरातली म्हणजे शरीरातली ही छिद्रच आहे. तर भूतांची निर्माती म्हणजे जे आहे ते ही जी शरीरात या छिद्राच्या पोकळ ही जी जागा आहे ती कशी तर म्हणे कोणले असं तर न खिरे. म्हणजे हे सर्व भरलेलं आहे पण तरी ते गळत नाही. कवणे काळी त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी हे तुडुंब भरलेलं आहे. आपला देह कसा आहे तर त्याच्यामध्ये 9 द्वार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की म्हणे 9 द्वार आहे म्हणजे पोकळी आहे आतमध्ये आणि पोकळी आहे आणि बाहेर जायला रस्ता पण आहे. पण त्याच्यामध्ये जे परमेश्वर त्या ठिकाणी भरलेला आहे, भरला घनदाट हरी दिसे, तो असा नाही की त्याच्यातून तो गळून जातो. कारण की परमेश्वर कसा आहे की म्हणतो घनदाट सर्वदूर भरलेला आहे, त्याला हलाला डुला सुद्धा जागा नाही. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला तर म्हणे तो सर्वेश्वर होते भगवंत म्हणून विचारला. कारण जो सर्वेश्वर असतो तो सर्वज्ञ असतो. मग अर्जुनाचे प्रश्नही महत्वाचे की किम तद ब्रह्म किम अध्यात्म, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सर्व त्याच्याकरता सांगण्याकरता जो आहे तो सर्वज्ञच संत साधू परमेश्वर असायला हवा. तर भगवंताची सर्वज्ञता ज्ञानेश्वरीत या ठिकाणी बरेच ठिकाणी आलेली आहे. म्हणजे भगवंत सर्वज्ञ आहे, भगवंत त्या लायक आहे की ते जे आहे ते उत्तर देतील. तर ते म्हणतात की भगवंत कसे आहेत म्हणे वेदातेही पठवितो आद्य गुरु तू. भगवंताला म्हटलं तू तर आद्य गुरु आहे भगवान कृष्णाला. का म्हणजे वेदातेही पठवितो म्हणजे तू वेद सुद्धा लोकांना पठवतो, म्हणजे वेद सुद्धा निर्माण करतो, वेदाबद्दल तू सांगतो. म्हणून ते म्हणतात की वेदातेही पठवितो आद्य गुरु तू. तर हे असं सर्वेश्वर तत्व जे आहे, सर्वेश्वरत्व हे ठिकठिकाणी त्यांनी प्रगट झालेलं आहे. तर याच्यावर व्याख्यान ज्ञानेश्वर महाराज करतात की क्षरत्व म्हणजे कोणत्याही प्रकारचा झीज किंवा नाश या वस्तूत नाही, त्याला त्यांनी अक्षर म्हटलेलं आहे. ज्याचा नाश नाही, ज्याला झीज नाही, ते कसं आहे तर म्हणजे ते अक्षर आहे. नंतर या विश्वाचा आकार विस्तारलेला आहे. तो कसा आहे असं जर आपण सांगितलं, एका शब्दात जर ते सांगितलं तर म्हणतात खाकरे म्हणजे जो फुटका आणि नाशिवंत असा हा आकार आहे. आता ह्याला सर्व प्रकारचा नाश आहे. म्हणजे आता आपला देह आहे याला सर्व प्रकारचा नाश आहे. आणि नाशही जे आहेत ते आपल्या अध्यात्मामध्ये त्यांनी वेगवेगळे त्याचे प्रकार सांगितले. डॉक्टर काकाने सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल पहिले सांगितलं होतं की म्हणजे जे आहे ते सर्व प्रकारचा नाश म्हणजे काय, स्वतःचा नाश, परत नाश, आश्रय नाश, अथवा देशता अंतकालत व वस्तूत अंत आहे असं. म्हणजे हे सर्व नाशाचे प्रकार त्यांनी काय सांगितले. एक उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा एखादं फोटो लावलेला आहे भिंतीवर. आता फोटोचा आश्रय भिंत आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की फोटो जो आहे तो डिपेंड करतो त्या भिंतीवर. तर फोटो जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत फोटो आहे, म्हणजे त्याला म्हणतात ते आश्रय आहे. आणि तुझी भिंत जर गेली तर आश्रय नाश झाला फॉर एक्झाम्पल. तर अशा प्रकारे त्यांनी सर्व प्रकारचा नाश आहे, स्वतः नाश आहे, परत नाश, आश्रय नाश, अथवा देशता अंत कालत वस्तूत अंत वगैरे अशा आकारात हे काय आहे तर म्हणे अशा नाशरूप याच्यामध्ये हे सर्व भरलेलं आहे, परमात्म तत्व भरलेलं आहे. तर
अशा आकारामध्ये संपूर्ण भरलेले असताही त्या फुटक्या भांड्यातनं कुठे काही गळत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे 7व्या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं की म्हणजे जे आहे ते मी ना मतपरंतरम नास्ते किंचित असती धनंजया, म्हणजे माझ्याशिवाय आणखीन कोणी नाही, सर्वदूर मीच आहे, माझ्याशिवाय आणखीन कोणी नाही. म्हणजे परमात्मा तत्व सर्वदूर आहे, परमात्मा तत्वाशिवाय आणखीन दुसरं नाही. आता आम्हाला ते परमात्मा तत्व ओळखता येत नाही, म्हणून आम्हाला भिन्नता किंवा भेद त्या ठिकाणी सहज दिसतो. म्हणून आम्हाला त्याप्रमाणे कळत नाही की आत्मा काय आहे, ब्रह्म काय आहे. म्हणजे ब्रह्म शब्दाचा अर्थ ब्रह ब्रीही वृद्धौ, म्हणजे व्यापकच असा आहे. तर अशा प्रकारे ब्रह्माची व्याप्तीचा विचार गीतेमध्ये ठिकठिकाणी आलेला आहे. आणि तो आपण जसं 7व्या अध्यायामध्ये पाहिला की त्याशिवाय आणखी कोणी नाही, मत्त परतरम नान्य किंचित अस्ति धनंजया. तर अशा प्रकारे काय झालंय की भगवंताची व्यापकता भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी त्यांनी पटवून दिलेली आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी जे आहे ते काय आहे की भगवंतच फक्त खरा आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. आणि बाकी प्रत्येकाची सत्ता अस्तित्व प्रतीत होते त्या परब्रह्माचं आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, ब्रह्म कसं आहे तर म्हणजे सर्वदूर समय, आणि ब्रह्म व्यापक आहे. तर याचा अर्थ काय झाला की म्हणजे त्याचं अस्तित्व आहे सर्वदूर. ब्रह्माला कसं ओळखायचं तर म्हणजे सत्ता रूपाने ओळखायचं, की त्याचं दर्शन करायचं तर म्हणजे त्याचं दर्शन नाही करायचं, त्याला सत्ता रूपाने ओळखायचं. म्हणजे त्याची जशी सत्ता आहे तशी जो ब्रह्मरूप झालेला आहे त्याची सुद्धा जो आहे सत्ता आहे, म्हणजे त्याला जे आहे फक्त अस्तित्वच त्या ठिकाणी आहे. हे सर्व नीट समजून घ्यायला हवं, कारण की स्वतःच जर नाही समजलं तर मग अस्तित्वही मानणार नाही, पण सत्ताही मानणार नाही. ते अत्यंत आवश्यक आहे की जे आहे ते सत्ता कशा प्रकारची आहे. तर ब्रह्म सर्वगत सदा सम, ब्रह्माचं जे आहे ते वर्णन चाललेलं आहे या ठिकाणी, की सर्व आकारात व्यापून असूनही तो आकार विनाशी असूनही हा आपला जसा आहे तसाच आहे, त्यातून काही गळून जात नाही. म्हणजे आकारामध्ये हा आहे, जसे जसे आकार आहे ते सर्व त्याचे आकार आहे. आकार त्याचे असून सुद्धा जेव्हा आकार तुटतो तेव्हा हा गळून पडतो असं नाही. तर अक्षराविनाशी ते जे आहे ते ठरणार, म्हणजे असं गळणार नाही, ते अक्षराविनाशी असं त्यांना म्हणायचं. आणि पुढे जे आहे ते एरवी सपूरपण तयाचे पाहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे, वरी गगनाचे नि पालवे गाळूनी घातले. म्हणजे एरवी सूक्ष्म पण तयाचे पाहावे, म्हणजे परमात्मा तत्व किती सूक्ष्म आहे तर म्हणजे अतीव सूक्ष्म परमात्मा तत्व, सर्वात सूक्ष्मात सूक्ष्म जर काही असेल तर म्हणजे ते परमात्मा तत्व आहे. म्हणजे मन जे आहे ते आपलं, आम्हाला मन सुद्धा सूक्ष्मच वाटतं ना, कारण सूक्ष्म आपल्याला आणखीन मनाला समजाय करता आणखीन काहीतरी का नाही, पण त्याच्यापेक्षा बुद्धी जी आहे ती आणखीन सूक्ष्म आहे मनापेक्षा. आणि परमात्मा तत्व कसं आहे तर म्हणजे अतीव सूक्ष्म परमात्मा तत्व, म्हणजे ते आणखीन हे आहे. म्हणजे एवढं, आणि म्हणून त्याची प्रतीती येत नाही, हेही आहे. एवढं सूक्ष्म असल्यामुळे ती प्रतीती येत नाही. इंद्रियजन्य प्रतीती करता दृश्यता, स्थूलता आणि कार्यता लागते. म्हणजे आम्हाला जर काही पाहायचं असेल तर तिथे त्रिपुटी आहे ना, एक दृष्ट आहे, एक दृश्य आहे आणि दर्शन आहे. दृष्टा, दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी जी आहे ती त्या ठिकाणी लागते जेव्हा तुम्हाला काही पाहायचं असेल, इंद्रियजन्य जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर. पण परब्रह्म कसं आहे तर म्हणजे ते व्यापक आहे, ते फार सूक्ष्म आहे. आकाश सर्वात सूक्ष्म आहे दृश्य वस्तूमध्ये, पण हे त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून आकाशापेक्षाही परब्रह्म सूक्ष्म आहे. म्हणून संतांनी असं लिहिलंय की जे गगनाहुनी जुने, परमाणुहीनी साने, म्हणजे असं अणुरणीयान तुका आकाश आहे एवढा, म्हणजे ते आकाशापेक्षा ते सूक्ष्म आहे असं त्यांना सांगायचं आहे. म्हणून त्यांनी जे आहे ते या ठिकाणी किती सूक्ष्म आहे याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. तर आता एवढा सूक्ष्म आहे की कोणत्याही प्रमाणाने तो व्यक्त होत नाही, कोणतेही प्रमाण त्याला लागू होत नाही. मग आता कोणतेही प्रमाण लागू होत नाही, एवढा सूक्ष्म आहे त्यांनी म्हटलं मग तो शून्य आहे का, तर त्याच्यावरही मग जे आहे ते माध्यमिक बौद्धांनी असं म्हटलं की हो बा तो शून्य आहे म्हणून. पण माध्यमिक बौद्धांना सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला हिंदू धर्माने त्यांच्यावर. बौद्ध मनातील माध्यमिक हा शून्यवादी म्हटला जातो, पण हा पक्ष विचारापुढे टिकत नाही.
तर सांगायचं तर असं की म्हणजे शून्य सुद्धा त्या ठिकाणी नाही. जरी तुम्हाला तिथे काहीच समजत नाही तरी काही नाही सर्वथा ऐशी जरी व्यवस्था तरी नाही हे प्रथा कोणासी पा. शून्य सिद्धांत बोधू कोण सत्ता होय सिद्धू. म्हणजे शून्याचा जो सिद्धांत आहे जो आपल्याला बोध करतो किंवा काही संप्रदायाला जो बोध करतो ते म्हणतात की नाही तो बरोबर नाही या ठिकाणी तो त्याचा आणखीन त्यांना नीट विचार करायला हवा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अनुभव ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलंय याच्याबद्दलचं खंडन केलंय की जरी जरी काही नाही सर्वथा ऐशी जरी व्यवस्था तरी नाही हे प्रथा कोणाशी पा. शून्य सिद्धांत बोधू कोणे सत्ता होय सिद्धू. म्हणजे हे कसं सिद्ध कराल तुम्ही. तर मग शेवटी त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की अरे शून्य होतं या वाक्याने तो शून्याचा सत्तारूप धातूशी संबंध सांगतो. म्हणजे शून्य पाहण्याला कोणीतरी आहे ना. शून्य म्हणतो याचा अर्थ काय झाला. शून्य जर तो म्हणतो आहे तर शून्याला पाहणारा तिथे मौजूद आहे. म्हणून शून्य जे आहे ते पाहणारा त्या ठिकाणी मौजूद असल्यामुळे शून्याचा सत्तारूप जातीशी संबंध आणि सत्तारूपत्व सांगतो. पण ह्या ठिकाणी तसं नसल्यामुळे म्हणजे जे आहे ते त्याला ते काहीतरी असं म्हणतात की बा हा एक प्रकारे जे आहे ते काय म्हणजे इतकं सूक्ष्म आहे तर ते तुम्ही त्याला शून्य म्हणता ते शून्य सुद्धा नाही. त्या शून्याला समजायकरता कोणीतरी हवं. तर असं जो शून्याची सिद्धी करतो की शून्याला पाहणारही कोणी आहे आणि अस्तित्व मानतो म्हणजे तो परब्रह्म मानतो. असं कित्येक ठिकाणी परब्रह्मामध्ये शून्य म्हटलेलं आहे. नाही असं नाही. नभाचे शून्यत्व गिळून गुण प्रयाते नुरवून. म्हणजे काय सर्वात सूक्ष्म काय म्हणे आकाश. पण परब्रह्म कसं आहे म्हणे आकाशात न गाळतात त्याला. म्हणजे त्याच्याही पेक्षा ते सूक्ष्म आहे. तर आकाश जरी सूक्ष्मात सूक्ष्म असं मानलं गेलं तरी ते इंद्रिय गोचर नाही. म्हणून कित्येक वेदांत ग्रंथात साक्षीभाव म्हणून सांगितलेलं आहे. तर असं जे अत्यंत सूक्ष्म आकाश आणि आकाशाचाही ज्यात लय होतो म्हणजे हे जे तीन गुण आहे ही तीन गुणाची जी प्रकृती आहे ही प्रकृती काय किंवा त्याच्यामध्ये मिळून जाते परमात्म्यामध्ये म्हणजे अव्यक्त होऊन जाते. ती सुद्धा मग किती सूक्ष्म असली पाहिजे. जर परमात्मा इतका सूक्ष्म आहे आणि परमात्म्यामध्ये जर आम्हाला मिळायचं आहे तर म्हणजे किती सूक्ष्म त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर म्हणून ती फार सूक्ष्म आहे म्हणजे असायला हवी. आणि परब्रह्माला मग काय केलंय अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे आहे त्याला महाशून्य असं म्हटलेलं आहे की त्याचं महाशून्य म्हणण्यास श्रुती वचनाची संमती आहे. श्रुतीने असं म्हटलेलं आहे महाशून्य म्हणून. म्हणजे महाशून्याची या डोही जेथं गगनासीची थावो नाही अशा प्रकारे वर्णन केलं. पुढची उभी आहे की जे ऐसेही परिविरुळे आणि ये विज्ञानाची खोळे हालवलेही न गळे ते परब्रह्म. म्हणजे जे अतिसूक्ष्म आहे ते प्रपंचरूपी वस्त्राच्या गाळणीतून हलवले असता गळत नाही ते परब्रह्म होय. म्हणजे त्या ठिकाणी ते इतकं सूक्ष्म आहे सर्वदूर भरलेलं आहे की त्याला गाळायचा प्रश्नच उठत नाही. त्याला जर आकाशाने गाळलं म्हटलं तर त्याच्यातनी ते गळलं जाईल. म्हणजे इतकं सूक्ष्म आहे आकाशापेक्षा सूक्ष्म आहे असं म्हटलेलं आहे की पातळ वस्त्राच्या खोळीतून गाळले तरी ते जे सूक्ष्म आहे विवरण आहे जे सूक्ष्म आहे आणि जे प्रपंच रूप पातळ वस्त्राच्या खोलीतून गाळले तरी ते गळत नाही. प्रपंच हा क्षणविनाशी आहे पण त्यात परब्रह्म अविनाशी स्वरूपात आहे. तर म्हणून त्याला त्यांनी अक्षर म्हटलेलं आहे. पुढचं की आणि आकाराचे झालेपणे जन्मधर्माचे नेणे आकार लोपी निमणे नाही काही. म्हणजे आणि आकाराचे झालेपणे म्हणजे आणि देहाकार झालो. मग देह घेतल्यानंतर जन्मधर्माचे नेणे म्हणजे पण त्या ठिकाणी उत्पत्ती आणि स्थिती आणि लय हे सर्व आलं. आणि आकार लोपी निमणे म्हणजे शरीर लोपता लोपता लोपणे आणि नाही काही. म्हणजे आकारवान पदार्थ जर नाहीसा झाला तरी तो केव्हाही परब्रह्म कधीही नाश पावत नाही. आकार नाश पावेल नामरूप नाश पावेल पण परब्रह्म जे आहे ते नाश पावणार नाही. आकार हा कसा आहे तर म्हणजे आकार हा उत्पन्न होणार आहे. तर मग उत्पन्न जर आहे तर तो कधीतरी जाणार. तर अशा प्रकारे त्यांनी हे सांगितलेलं या ठिकाणी की आकाराबद्दलचं वर्णन केलंय की आकार जर असेल तर जे आहे ते आकारामध्ये तुम्ही जन्ममृत्यूमध्ये जाल आणि परब्रह्म त्याच्यामध्ये कसं राहील तर म्हणजे ते जे आहे जन्ममृत्यूच्या बियॉन्ड आहे. आता काय होतं की जसं घट आहे
मातीचा जर मडकं आहे तर मडकं मातीला सोडून राहू शकतं का? तर म्हणे मडकं मातीला सोडून नाही राहू शकत. मृत्तिका जे आहे ते घटाला सोडून राहू शकत नाही. किंवा तंतू आहे, वस्त्रामध्ये तंतू जर असेल तर वस्त्राशिवाय कसं राहणार, वस्त्र तंतूशिवाय बिना कसं राहील. तर त्याप्रमाणे हे परब्रह्म सर्व जगाचे काय आहे तर म्हणे सर्व जगाचं जे आहे ते अधिष्ठान आहे. प्रकृती कशी आहे? 3 गुणाची प्रकृती आहे, सत्व रज तम. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे तर म्हणे त्याचं जे आहे ते अधिष्ठान जे आहे त्रिगुणात्मक प्रकृतीचं अधिष्ठान जे आहे ते परब्रह्म आहे. तर हे अक्षर अविनाशी असं परब्रह्म जो आहे तो आकाशाबरोबरही जन्मत नाही. जन्म हा विकार आहे आणि ज्याला विकार आहे जन्माचा तो कसा आहे तर म्हणे तो अस्थी आहे. जयते वर्धते विपरिणमते अपेक्षीयते विनश्यते असं सर्व त्याच्याबरोबर आहे की जो आहे तो मोठा होईल आणि मोठा होऊन नंतर त्याला रोगराई होईल आणि शेवटी मृत्यूला प्राप्त होईल. आता हे सर्व जे आहे ते कसं आहे तर म्हणे आपल्या विकार जे आहे ते सर्वसाधारण आपल्याला त्याचा अंदाज आहे. आणि आता ह्या आकाराबरोबर जर आम्ही त्याचा जन्म मानला, कशाचा? आकाराचा जन्म मानला. तो आकार कसा आहे तर म्हणे तो अनित्यच आहे. कारण की उपजेते नाशे असा नियम आहे. ज्ञानेश्वर महाराजांची उभी आहे, उपजेते नाशे. मग पुनरपी ते परत येतं ते नाश झाल्यानंतर. त्या उत्पन्न होणाऱ्या आकाराचाच लोप होत असतो, पण हा मात्र त्याबरोबर लुप्त होत नाही. परमात्मा लुप्त होत नाही, आकार लुप्त होतो. तर ऐसिया आपली याची सहज स्थिती म्हणजे अशी आपली जी सहज स्थिती आहे आणि ज्या ब्रह्मची नित्यता असती, ज्यात ब्रह्मच नित्य आहे, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. त्याला जे आहे ते अर्जुनाला ते म्हणतात सुभद्रापती म्हणून हे केलंय की तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. म्हणजे जे आहे ते ब्रह्माची भाषा अशा रीतीने नित्य सहस्थिती असते, त्याला ते इंडिव्हिज्युअल लेवलला अध्यात्म म्हणतात. जीव ज्याला म्हणतात, जीवामध्ये काय आहे तर म्हणे जो परब्रह्म आहे त्याला त्यांनी अध्यात्म म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये ब्रह्माची नित्यता आहे, पण शरीर कसं आहे तर म्हणजे शरीर जे आहे ते अनित्य आहे. तर अशा प्रकारे ब्रह्माची सहज स्थिती असते आणि त्याला जीवाच्या संदर्भामध्ये अध्यात्म म्हणतात. तर ही जी सहज स्थिती आहे, ही सहज स्थिती जी आहे म्हणून 2 प्रकारची असते. एक कृत्रिम स्थिती असते आणि एक सहज स्थिती असते. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जे निमित्त आणि उपादान करण्याच्या अधीन असतं ते अनादी असतं आणि ते अस्तित्व सहज आहे आणि परब्रह्म त्या ठिकाणी नित्य आहे. तर परब्रह्म कसं आहे ते कुटस्थ आहे आणि येणारा जाणारा कोण आहे तर म्हणे शरीर आहे. आता जसं त्यांनी उदाहरण दिलं की नदीच्या प्रवाहातील जल जरी पुढे सरकत जात असलं तरीच हे पाणी आहे स्थिर असं आपल्याला वाटतं, अशी भावना होते. किंवा रथाचं चाक फिरत असेल वेगानं असं वाटतं की फिरत नाहीये म्हणून. तसं हे जग क्षणाक्षणाला परिवर्तन होतं, पण मला खरं वाटतं, नित्य वाटतं, शाश्वत वाटतं. तर अशीच याची स्थिती आहे. नासत जाय क्षणाप्रती असं त्यांनी म्हटलंय त्या ठिकाणी. तरी पण आम्हाला जो आहे तो प्रपंच आणि आमचा देह आणि आमचे नातेवाईक, मी आणि माझं ऑफिस, हे सर्व कसं वाटतं म्हणजे आम्हाला जे आहे ते चांगलं वाटतं. म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला आवडतं ते सर्व असं. तर संसारामध्ये अनित्यता आहे. ब्रह्मांड संसार नित्य वाटतो. हा संसार वृक्ष तैसा मोडतू मांडतू सहसा, ते देखोनी लोकपिसा अवयव मानी. म्हणजे हा सर्व विकार आहे, पण त्याला तरी सुद्धा जो आहे तो संसार त्या ठिकाणी आवडतो, परब्रह्माला ते ओळखत नाही. मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एक वेळे, उठती घनपटळे नानावणे. म्हणजे जसं आकाशामध्ये ढग येतात तसंच ते म्हणतात की अनेक रंगांच्या ढग जे आहे ते निर्मळ आकारामध्ये येतात, पण ते कशा येतात समजत नाही. आता त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की कशी निर्माण झाली सृष्टी. तर आकाशामध्ये जर ढग आले ते आम्हाला समजत नाही, तर म्हणून प्रथम आकाशाचा दृष्टांत दिला त्यांनी की आकाश कसं असतं की निरभ्र आहे, काही त्या ठिकाणी क्लाउड्स नाहीये, निर्मळ आहे. पण अशा आकाशामध्ये अकस्मात जर बरेचसे जर ढग आले
ते कुठून ना आले ते आपल्याला एकदम कळत नाही. आणि मग सर्व आकाशच त्या मेघाने झाकून गेल्यासारखं सुद्धा वाटतं. म्हणजे कशा प्रकारे आपल्याला जगताचा एक मोह या ठिकाणी होतो हे दाखवलंय. तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूत वेदे ब्रह्मांडाचे बांधे ह्याची लागती. म्हणजे अशा निराकार निर्गुण तत्वामध्ये जे आहे ते काय झालेलं आहे म्हणजे प्रकृती, महत्त्व, अहंकार यांनी काय झालं म्हणजे भेद निर्माण झालेला आहे. ब्रह्मांडाचा आकार उत्पन्न होण्याकरता जे आहे ती यांच्यापासून सुरुवात झालेली असते. तर अमूर्त म्हणजे काय, जसं वरती म्हटलंय की तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, म्हणजे तैसे अमूर्ती तिये ब्रह्मामध्ये महदादी मतभूदे, म्हणजे अमूर्त म्हणजे दृश्य व्यक्त होणार नाही. अमूर्त म्हणजे अव्यक्त, त्या अव्यक्तात हे आलं असं त्यांना म्हणायचंय. तर मायेलाही अव्यक्त आणि अमूर्त म्हणतात. पण माया कशी तर म्हणे ती मलिन आहे. तर जी मलिन आहे माया म्हणजे आवरण, ज्याला आपण म्हणतो आवरण हाच मल होय, म्हणून ते निर्मल नाही, शुद्ध नाही. तर शुद्ध विशुद्ध पवित्र इत्यादी वचने परब्रह्मासच लागतात. कारण जे आहे तो अमूर्त आहे आणि तो विशुद्ध आहे, तो निराकार आहे. तर शुद्ध परब्रह्माच्या ठिकाणीच महत्त्व, त्याच्यानंतर पंचतन्मात्रा, त्याच्यानंतर पंचमहाभूते, त्याच्यानंतर स्थूल सूक्ष्म देहभेद आणि अनंत ब्रह्मांडाचे हे आकार, असं सर्व ते होतं. आता आपल्याला तिथल्या डिटेलमध्ये नाही जायचंय, पण सिक्वेन्स तो अशा प्रकारचा आहे की कसं निर्माण झालं. कारण समग्र आपल्याला परमेश्वराला जे आहे ते समजायचं आहे. तर समग्र समजताना हा सुद्धा सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायला हवा. आणि पहिले आलेला आहे तो या ठिकाणी. आणि पुढे सांगितलं त्यांनी, पै निर्विकल्पाची बरडी फुटे आदिसंकल्पाची विरुठी आणि ते सवेची मोडून ये ठोटी ब्रह्म गोळकाच्या. म्हणजे काय होतं की माळरानामध्ये जसं माळरान जमीन असे आणि त्या ठिकाणी आम्हाला मृगजळ दिसतो, तर त्या माळरानाशी त्या मृगजळाचा संबंध आम्हाला माहिती की काहीच नसतो, पण आम्हाला सर्व ते दिसतं. तर हे माळरान निर्विकल्प परब्रह्म स्वरूपी आहे. म्हणजे जणू काही त्यांनी माळरान म्हटलंय निर्गुण निराकार परब्रह्माला. आणि त्या माळरानावर काय झाला तर म्हणजे मूळ संकल्प एकोम बहुश्याम झाला आणि त्याचा रूपाचा अंकुर फुटला आणि त्याबरोबर ब्रह्मगोळकाचे आकार उत्पन्न झाले. म्हणजे जे आहे ते वेगवेगळे आकार त्या ठिकाणी निर्माण झाले. तर मायादेवीचं जसं रूपक केलंय पहिले दिलेलं आहे, तसं या ठिकाणी जे आहे त्यांनी मूळ संकल्प जो आहे तो दाखवलेला आहे की तो म्हणजे कशाचा आहे तर म्हणजे मूळ संकल्प जळाचा उघडा, अशा प्रकारे. तर जी जमीन माळरान असते म्हणजे ज्या ठिकाणी काहीच उगत नाही, ज्याला ते बरड म्हणतात, म्हणजे कोणताच विकल्प नाही, मग तिथे नाम रूप संबंध जाती क्रिया भेद आकार हे सर्व निर्माण होतात. म्हणजे आम्हाला दिसतं पाणी त्या ठिकाणी आहे. तर ते त्याला त्यांनी म्हटलंय की हे जे आहे ते हा भास जो उत्पन्न होतो, हा भास जो आहे तो कशा प्रकारे उत्पन्न होतो की मी एक आहे आणि अनेक व्हावा असा पहिला संकल्प निर्माण झाला, तेव्हा तो भास उत्पन्न होतो. जगत अनादी आहे, त्याची उत्पत्ती लय होतच असते. उत्पत्तीला सर्जन म्हणतात आणि लयास प्रलय म्हणतात, ते आपल्याला माहिती आहे सर्व. तर सृष्टीचा प्रलय होत असतो, पण त्या प्रलयामध्ये स्थूल सृष्टीचा लय होत असतो आणि जीवाचे संकल्प वासना संस्कार हे अव्यक्त रूपाने राहत असतात. मग ते परत येतात. आता म्हणजे काय राहतं तिथे तर म्हणे हे संस्कार राहतात आणि हेच संस्कार जे आहे ते पुढे येतात वापस. म्हणजे उत्क्रांतीवाद्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की आता म्हणजे शरीर आपण पाहतो, शरीराच्या रचनेमध्ये काय फरक पडला हजारो वर्षांमध्ये. म्हणजे देहामध्ये इन जनरल जर आपण पाहायला गेलो तर देहामध्ये असा विशेष फरक पडला नाही. पण मग ते असं सांगतात फिलॉसॉफर्स की म्हणजे आता जो फरक पडतोय तो मनामध्ये पडतोय. उत्क्रांती मनाची होते, म्हणजे मनाचं सुद्धा विचार करण्याचं जे आहे ते पुढे जाते, संस्कार वेगळे पडतात, ते वासना वेगळ्या पडतात. म्हणून या ठिकाणी या त्यांनी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी की जगत अनादी आहे, त्याची उत्पत्ती लय हे होतच असतं. पण काय आहे की त्या ठिकाणी जो आहे तो उत्पत्ती आणि लय होत असतं, पण जर परब्रह्म परमात्मा आहे तो तसाच राहतो आणि संकल्प वासना संस्कार हे अव्यक्त रूपाने राहतात आणि ते प्रलय झाल्यानंतर परत जे आहे ते दुसऱ्यांदा येतात. असा प्रथम संकल्प स्फुरण निर्माण होतो, त्याला आधी संकल्पाची बिरुठी असं म्हटलेलं आहे. म्हणजे अव्यक्त वासना रूप याच संकल्पास माया असं म्हणतात. म्हणजे वासना आतमध्ये आहे, प्रलय झाला,
परत जे आहे ते निर्माण झालं त्यावेळेस त्या बाहेर आले जे वासना कामना त्याला त्यांनी माया म्हटलेलं आहे. असं राया जाण याची अर्थी बोलिले उपनिषदाप्रती, उपनिषद असं म्हणतो. आणि एकाकी न रमते ही श्रुती पण म्हणते. अशी ही हरीची माया आहे. फक्त आता एक 2-3च ओव्या आहे या, आपण इथे संपवूया. तया एकेकाचे भित्री पाहिजे, म्हणजे एकेकामध्ये पाहावं तव बीजाचा भरला देखील, म्हणजे हे सर्व बीजाने भरलेलं आहे. आणि माझी होतीया जातीया नेणीचे म्हणजे मध्यंतरी जे आहे ते काय होतं, तर मध्यंतरी तुम्हाला असं वाटतं की हे मध्येच कसं आलं. म्हणजे एकेका ब्रह्मांडाकडे पाहिलं तर सारे ब्रह्मांड बीजानीच, म्हणजे मूळ संकल्प, मूळ संकल्पानेच भरलेलं आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. एकेका ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवाची तर गणतीच करता येत नाही. तर ब्रह्मांडामध्ये जीवाचे अनेक संकल्प असतात, त्यांची कर्मे घडतात. त्या कर्मापासून मग अनंत जीव परत जे आहे ते काय होतं, जन्म आणि मृत्यूला पावतात. त्याचा हिशोब लागतच नाही. मग त्या ब्रह्मगोलकांचे अंशाशो प्रसवती आदी संकल्प असमासो हे असो ऐशी बहुवस सृष्टी वाटे. म्हणजे मग त्या ब्रह्मगोलकाचे अंशाचे अंश प्रसवती आदी संकल्प असीम संख्य, तर हे असो ऐशी बहुवस सृष्टी वाटे. म्हणजे काय की एक एक जीव असंख्य असे आदी संकल्प करतात. आता या ठिकाणी हा विचार सुद्धा श्री गुरु बेलसांनी मांडलेला आहे की आधी झाड की आधी बीज, आधी शेत की आधी शेंदणी, आधी विहीर की आधी पाणी, आधी चंद्र की चांदणी. अशा प्रकारचं जे आपल्याला नेहमी असतं ते या ठिकाणी सुद्धा जे आहे ते कसं निर्माण झालंय जग. पहिले परमात्मा मग जग निर्माण झालं, तर ते म्हणतात की म्हणजे आधी संकल्प पहिले झाला. कसं झालं, आधी संकल्प कराव्याच लागले. तर मग त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की जीवापासून उत्पन्न झालेले अनेक जीव तेही अनंत संकल्प प्रसावमान असतात, आणि अशा प्रकारे संकल्प निर्माण होत असतात आणि जे आहे सृष्टी बनत असते. परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जायचा. म्हणजे प्रथम निर्विकल्प ब्रह्मच होतो, त्याच प्रथम संकल्प निर्माण झाला, त्या संकल्पापासून जीव निर्माण झाले, त्या जीवांपासून संकल्प झाले, आणि मग अनेकविध सृष्टी निर्माण झाली. नाना प्रकारचा आकार गुण नाम इतर सर्व त्या ठिकाणी झाले, आणि ती वेगवेगळी दिसू लागली एकमेकापासून. मग मूळ जे निर्विकल्प परब्रह्म आहे त्यात काहीच फरक पडला नाही. तो तसा स्वगत सजातीय विजातीय या भेदाविना जे आहे ते सर्व दूर व्यापून भरलेला आहे. त्याच्या ठिकाणी द्वैताचा भास होतो. मृगजळ दिसले आता मृगजळ नसतं, पण तो भास असतो. तसंच अद्वैत स्वरूपामध्ये जे आहे ते परब्रह्मामध्ये जे आहे ते ह्या जगताचा जो आहे तो भास होतो. दोरीवर साप म्हणतो, किंवा दोरी असताना सुद्धा आम्हाला असं वाटतं की ही काय तर म्हणे इथे भूमिरेषा आहे का, जलधारा आहे का, अशा प्रकारचा सुद्धा भास होतो दोरी असताना, पण ती असते दोरी. तद्वत परमात्माच्या स्वरूपामध्ये सुद्धा नानाविध हे जे जग निर्माण झालंय तो सुद्धा भास स्वरूप आहे. तैसे समविषमत्व नेणो कैसे वायाची चिराचरचे पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसते. म्हणजे तैसे समविषत्व न कळे, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी हे कुठं न आलं. ब्रह्म जर सर्वदूर सम आहे, सर्वत्र सदा सम आपण पाहिलेलं आहे, मग या ठिकाणी हे विषमत्व कुठून आलं. तुम्ही वायाची चिराचर चरे, म्हणजे व्यर्थची सजीव निर्जीव असं सर्व निर्माण होतं. आणि पाहता प्रसवतीच्या योनीचे, म्हणजे प्रसवणारा योनी, म्हणजे हे सर्व जे आम्हाला दिसतं की हे सर्व जे स्थावर जंगम पदार्थ असं वाटतं की उगीच उत्पन्न होतात, आणि ते पाहता प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार दिसतात. म्हणजे वेगवेगळं सर्व दिसतं, वेगवेगळ्या योनी आहे, वेगवेगळं प्रकट होतं सृष्टीमध्ये. मग उत्पन्न झालेल्या सृष्टीत काही सम एकसारखे दिसतात, काही विषम म्हणजे भिन्न प्रकारचे दिसतात. परब्रह्म जर मुळात एकच आहे तर हा समविषय भाव कुठून आला हे कळत नाही. पाहू गेले तर म्हणजे चराचर सृष्टी दिसते, पण विचार केला तर चराचर सृष्टी सत्यत्व दिसत नाही. हे क्षणविनाशी आहे हे आम्हाला पटतं, पण हे कसं निर्माण झालं, तर अशी चराचर सृष्टीचं स्वरूप पाहिलं की नासत जाय क्षणक्षणाप्रती, तर निर्माण होणाऱ्या जीव योनीचे 84 लक्ष प्रकार जे दिसतात ते कसे झाले असं आम्हाला सर्व आश्चर्य वाटतं. पण नामदेवांनी काय केलं, 84 लक्ष योनीचं एक हे दिलेलं आहे. 84 लक्ष योनी जे आहे ते कोणत्या आहे, मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 20 लक्ष योनी वृक्ष, आणि जलचर 9 लक्ष, 11 लक्ष किरडे, आणि
पक्षी जे आहे ते 30 लक्ष पशु आणि 4 लक्ष मानव, अशा प्रकारे 84 त्यांनी हिशोब दाखवला आहे. एनिवे, म्हणजे विविधता दाखवायचा प्रयत्न केला या ठिकाणी, की विविधता एका परब्रह्माकडनं आली, ती कशी आली, मूळ संकल्प जर एक होता तर अनेक कसे झाले हे माहित नाही असं म्हणतात. पुढे म्हणतात की येरी जीव भावाची पालवीये काही मर्यादा करू नये, येरी जीव भावाची पालवीये काही मर्यादा करू नये, पाहिजे कोण हे आगवे विये तव मूळ ते शून्य. म्हणजे जसं आपण आता हे जीवभावाचं जे आहे ते पालवी, म्हणजे जीवभावातनं आणखीन इतर जीव जे निर्माण झाले, पण पाहाव्यास गेलं तर मूळ शून्य एकच आहे. मूळ कळत नाही, बुद्धी थांबते, बुद्धीची मर्यादा आहे. ते आम्हाला जे आहे ते 84 लक्षणी जे सांगितले त्याचं जे आहे ते कसे झाले आम्हाला समजात विचारपूर्वक पाहाव्यास गेले तर त्याचे मुळाचे स्वरूप काहीच सापडत नाही असं म्हणतात ते. पुढे त्याचं उत्तर, पुढे काय म्हणतात त्याचं उत्तरही त्यांनी दिलंय का पा, म्हणून करता मुदन न दिसे आणि सेखी कारणही काही नसे, माझी कार्याची आपेसे वाटोचे लागे. म्हणजे काय म्हणतात की आम्हाला मुळात करता कोण आहे तो काही दिसत नाही, बरं कारणही दिसत नाही. कार्य आम्हाला दिसतं पण कारण नाही दिसत त्याचं. तर मग दृश्य कार्य साकार स्थूल जड चेतन असं काही दिसलं याचं करता कोण असं जे आम्ही विचार करतो, त्याच्यामध्ये मूळ शून्य सूक्ष्म अदृश्य असे इंद्रिय अगम्य असा जो करता जो मूळ आहे तो आम्हाला दिसत नाही असं त्यांना म्हणायचंय. मग कर्त्याला कार्य निर्माण करण्यास काही योग्य कारण लागते, तेही आम्हाला स्पष्ट होत नाही की यांनी का बनवलं म्हणून असं. तर मग ते म्हणतात त्याच्यानंतरचं उत्तर जे त्यांनी दिलंय ते असं दिलंय की म्हणजे त्यांचा स्वभावच तसा आहे. म्हणजे हे आम्हाला कळणार नाही. पहिली गोष्ट ते की आमच्या बुद्धीला हे कळणार की कधीच समाधान आमचं होणार नाही की परब्रह्मापासून ही सृष्टी कशी निर्माण झाली. महत्वाचं कारण येथे स्पष्ट होणार नाही. जगदरूपी कार्य मात्र दिसत राहील आणि ते वृद्धिंगत होत राहील. म्हणून शास्त्रकार काय सांगतात की स्वभाववादाचा अवलंब करतात. स्वभाववाद काय असतो, जसं अग्नीमध्ये उष्णता असते, जलामध्ये शीतलता असते, शीतल असतं जल पाणी, वायूत जे आहे ते बहाव असतो, म्हणजे सर्वत्र संचार असतो त्याचं. त्याचप्रमाणे जे आहे ते परब्रह्माचा जो आहे असा अनादी काळापासून असा स्वभावच आहे स्वभाववाद, की तो जो आहे एकोम बहुस्थान झाला आणि आम्हाला जे आहे ते सर्व अनेक रूपामध्ये या वस्तू दिसू लागल्या. आता कुंभाराविना घट बनू शकत नाही आम्हाला माहिती, तर कर्त्या वाचून जे आहे ते होणार नाही, पण ते करता आम्हाला जो आहे तो दिसत नाही. तर त्यांचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की करता नाही जरी दिसला तरी तो चेतन मानावा लागतो, हे महत्वाचं या ठिकाणी. म्हणून जे आहे ते जे काही आम्हाला दिसतं आहे तो न दिसण्याचे कारण तो अमूर्त आहे, परब्रह्म स्वरूप चेतन तत्व ते अव्यक्त आहे, ते निराकार आहे, म्हणून आम्हाला दिसत नाही, म्हणून कर्त्याचा बोध होत नाही. आणि शेवटची ओवी आहे की ऐसे करते करी तेन विण गोचर अव्यक्ती हा आकार निपजे जो व्यापार तया नाम कर्म. म्हणजे कर्म ओळखून करा. पुष्कळ कर्म जे आहे ते आम्ही करतो पण आम्हाला लक्षातच राहत नाही की आम्ही एवढे सर्व कर्म करतो. नीट विचार करून करा, फलाचा आग्रह करू नका. कर्तव्यविना सर्व काही इथे नाहीये, कर्तव्यविना कुणी आहेच, म्हणजे कर्ता आहेच त्या ठिकाणी, पण तो अव्यक्त आहे. आणि अव्यक्त जो आहे तो असल्यामुळे त्याचं भान ठेवून परब्रह्म परमेश्वराचं आम्ही कर्म कसं करायचं, तर म्हणजे जे आहे ते कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकार संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे. म्हणजे अशा प्रकारे कर्म आम्ही करायला त्यांनी सांगितलं की कर्म जे आहे ते आम्ही नीट विचार करून करता आम्ही नाही, करता आणखीन कोणी आहे आणि फलदाता तो आहे, फळाकडे माझी अपेक्षा नको, अशा प्रकारे विचार करायचा. आणि आता मी इथे विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्